सर्व दादा असतील, त्याचप्रमाणे आमदार साहेब असतील आणि सर्वच उपस्थित स्टेजवरील आणि आपण बसलेले सर्व नानांवर आणि जगताप परिवार प्रेम करणाऱ्या सगळ्यांच्या भावना एकच आहेत। नाना आज 75 वर्ष कंप्लीट करतायत आणि आपण त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेलो आहोत। नानांना आपण सगळ्यांच्या वतीने नानांची 100वी आपल्याला परत एकदा साजरी करण्याचा चान्स नानांनी द्यावा ही मी आपल्या सगळ्यांच्या वतीने अपेक्षा व्यक्त करतो। हा सोहळा डॉक्टर प्रवीण असतील, संतोष असतील, बाळासाहेब असतील आणि सर्व जगताप परिवार हा सोहळा याच्यासाठी आज साजरा केला आणि करायला पाहिजे की आमची पिढी असेल, आमच्या नंतरची पिढी असेल तर यांना जे संस्कार देणं गरजेचं आहे। मला वाटतं या कार्यक्रमामधनं तो एक चांगला मेसेज समाजापर्यंत जातो। आजकाल एकत्र कुटुंब पद्धती, सुसंस्कृत कुटुंब पद्धती ही आपल्याला पाहायला मिळणं दुर्मिळ झालेलं आहे। आज नाना 75 वय, नानांचे बंधू 90 वय, 85 वय, 80 वय आणि नानांच्या भगिनी त्यांचं 90 वय, हे तिघही एकत्र स्टेजवरती आहेत। अतिशय चांगलं व्यवस्थित सगळं त्यांचं फिजिकल फिटनेस आहे। तर मला वाटतं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे। नानांचं एकत्र कुटुंब आपण सगळ्यांनी बघितलं तर मला वाटतं एकत्र कुटुंब पद्धती ही खूप गरजेची आहे। आज नानांना सगळ्यांच्या वतीने आपण परत एकदा मी शुभेच्छा देतो। जगताप परिवाराच्या वतीने, साई स्नेह हॉस्पिटलच्या वतीने, राष्ट्रवादी डॉक्टर सेलच्या वतीने शुभेच्छा देतो। नाना आणि माझे मोठे बंधू एकत्र काम केलेलं आहे। त्यांना येताना विचारलं नानांविषयी, तुम्ही एकत्र काम केलं, नानांविषयी काय सांगता? ते म्हणाले नानांविषयी सांगायला खूप गोष्टी आहेत, परंतु एकच गोष्ट सांगतो, नाना अतिशय शिस्तबद्ध, कडक, परंतु तेवढेच अतिशय प्रेमळ आणि अतिशय त्यांच्याकडे रोल मॉडेल असलेले नाना। जगताप परिवारासाठी मला वाटतं हा खूप मोठा ठेवा आहे। प्रवीण आणि त्यांची पुढचं जनरेशन हे खूप चांगलं काम करत आहे। नानांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि नानांची 100वी साजरी करण्याच्यासाठी आम्हाला नक्की संधी मिळेल आणि आम्ही सगळे स्टेजवरचे तिथं उपस्थित राहू, आपण उपस्थित राहू एवढीच इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो। धन्यवाद।